बघा पतंग दिसतो इथं, पण पतंग नाही आहे हा. बघा चेहरा दिसतो याचा रुपयाला. आणि चिवणीचा वाटा अरे वा वा वा. हा कसा याचा भाव कसा आहे? चला आता आपण जाऊया मार्केट, आपण संपूर्ण बघूया. संपूर्ण मार्केट जो कटिंग होतो ना, तर तो आहे आपला इंग्लिश मासा. नमस्कार मित्रांनो, सर्वजण कसे आहात? आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे असाल. आज बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ आता चालू होत आहे, म्हणजे आता शूट चालू करतो आहे. काही कारणे शूट करू शकलो नाही किंवा ब्लॉग काढू शकलो नाही, जे काही आपलं जुनं होतं तर आपण तेच दाखवलेलं आहे. तर आता आपण आलो आहोत पनवेलच्या फिश मार्केटला, म्हणजे पनवेल कोळीवाडा मासली बाजार, जिथे तुम्हाला तो परिचयचा असेल की स्थानिक मच्छी मिळते, आपले समुद्रातली देखील मच्छी मिळते, नदीतली मच्छी मिळते, तळ्यातली वगैरे मच्छी मिळते. तर आपण तो आता एक्सप्लोर करालो की बऱ्याच दिवसांनी आता बघूया. आता उन्हाळा होतोय आणि आपण उन्हाळी शक्यतो मच्छी मार्केटचे कमी ब्लॉग बनवतो, परंतु यावेळी आपण नवीन सुरुवात करूया. मच्छी उपलब्ध आहे आणि त्याचे दर काय आहेत तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. वेळ आता संध्याकाळची आहे. आपण पाहू शकतो की आता गर्दी देखील भरपूर मार्केटमध्ये चाललेली आहे. अजून आपण मार्केटमध्ये शिरलो पण नाही, आपण बाहेरून रिव्ह्यू घेतोय. आपण आता पाहू शकतो आपला नेहमीचाच हा कोळेश्वर चौक. आपल्या स्टेशनपासून येताना भरपूर असे रस्ते आहेत आणि त्याच्यापैकी जर तुम्ही स्टेशनवर रिक्षा देखील तुम्ही इथे स्टेशनवरून इथे याला रिक्षा देखील मिळत असते. आणि शिवाय NMMT बस देखील इथे बघा, करंजाड NMMT पकडायची म्हणजे टेन्शन नाही. ते बघा जाऊया आता आपण इथं काकूजवळ आलो आहोत. आणि तुम्हाला सांगतो की आपल्या पनवेलच्या मच्छी मार्केटमध्ये बघा मच्छी बरोबर गावठी कोंबडे देखील, गावठी कोंबडे व कोंबडी देखील व गावठी अंडी देखील मिळतात. कसे आहे? जो 700 रुपयाला एक आहे का? हां. आणि कोंबडी बघा, कोंबडी 400 रुपयाला एक आहे. आणि अंडी कशी आहेत? 15 रुपयाला एक अंडा. बघा आपला गावठी अंडा आहे. दुसरीकडे ताई आहे, तिच्याकडे देखील विविध प्रकारचे गावठी कोंबडे दिसतात विकायला. इथे छानपैकी कोंबडे आहेत बघा, लाईनचे ठेवले आहेत कोंबडे. जर तुम्हाला मासली बरोबर कोंबड्यांची देखील चव चाकायची असेल तर तुम्ही पनवेल मच्छी मार्केटला नक्कीच भेट द्या. हा कसा कोंबडा आहे? स्टार्टिंग 800 रुपयाला ना? हे बघा 700-800 रुपये असा स्टार्टिंग असा गावठी कोंबडा आहे. छान आहे, म्हणजे आपल्याला मोठ्या बोकडाच्या मटणापेक्षा परवडतो. आणि इथं अंडी कशी आहे ती? अंडे 180 रुपये एक डझन. 180 रुपये डझन आहे. हा बघा, हा पांढरा आहे ना, हा लाल का? हे अर्धी कडकनाथचे आहेत. हां 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 बरोबर. कडकनाथ जी आपली एक गावठी कोंबडी जात आहे, हां तिची ही अंडी आहेत आणि ही आपली गावठीच आहेत. म्हणजे आता ही बघा, ही जी कोंबडी आहे हिची अंडी आहे. ओके, धन्यवाद. हा संपूर्ण मच्छी मार्केट आता आपण सुरुवातच अगदी कोंबड्यांपासून केलेली आहे, कारण बरेच जणांना कोंबडा हा भरपूर आवडतो. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, शेवट आपल्याला मामाकडे करायचा आहे. आपण आता सुरुवातच अगदी स्थानिक मच्छीपासून करतो आहे. दांडवणी नावाचा मासलीचा प्रकार आहे. तर 50 रुपये हा वाटा आहे. आणि आपण पुढे बघितलं तर इथे आपला बघा खाडीतल्या कोळंब्या दिसतात. हा कसा ताट आहे? हा 100 रुपयाला ताट आहे का? 100 रुपयाला ताट आहे. म्हणजे जाताना स्थानिक मच्छी आपल्याला पहिल्यांदा दिसते. इथे बघा कोळंबे वगैरे आहेत, सर्व काही विकायला आहेत. बघा ही वरस आहे 200 रुपयाला. 100 रुपयाचे 4 आहेत का? 100 रुपयाचे 4 आहेत. आणि ही कोळंबी 100 ला वाटा. 100 ला वाटा. 200 ला 2. 200 ला 100 ला वाटा बोंबलाचा. आमच्या तोंडाचा पण का? हो काय तोंडाचा वगैरे हो, कार्यालय सुरुवातच तशी केलेली आहे. ठिकाणी आपण आता प्रवेशच करतो आणि प्रवेश करताना आपल्याला पहिल्यांदा वरस भेटलेली आहे. वरस हा बऱ्याच दिवसांनी मासलीचा प्रकार मी म्हणजे पाहायला भेटतो. पूर्वी हां जाऊया दोन्ही साईडला बघूया. आपण एक साईड असं करून जमणार नाही आपल्याला, कारण आता गर्दी आहे. त्याच्यामुळं आपणास जरा व्यवस्थित घ्यायला लागलं. इथे बघा जाऊला दिसतो आपणास, ओला जाऊला. हा कसा आहे? 50. हा 50 रुपयाला आहे. आणि हे माकली आपली ही 100 रुपयाला का? आणि ही टायनी कोलबी ही 100 रुपयाला. ओके, बघू शकतो आपण. बघा चेहरा लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच दर समजतील त्याचे. आणखी आपण पुढे गेलो तर इथे पण आपली खाड्यांची कोलंबी दिसते. कसा वाटा आहे? 100 ला. हा बघा 100 रुपयाला वाटा आहे, 100 रुपयाला हे ताट आहे. बघू शकतो आपण आता इथे छानपैकी आता प्रत्येक मासल्याचा वाटा दिसतो. पण आपण काय करणार आहोत, काही निवडक मासले आहेत तर त्याची आपण फक्त रेट करूया. हा कोणता मासा आहे? बांगडा. छोटा बांगडा आहे काय? छोटा बांगडा, काटेरी बांगडा. हा कसा वाटा आहे?
100ला. आणि हा काय चोर बोंबीला बघा, टोल आणि चोरे बोंबील आहेत, वाम आहे. याचे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बघा म्हणजे मिक्स आहे. कसा आहे वाटा? 100 रुपयाला ना. आणि हा बागड्याचा वाटा कसा आहे? हा बघा 100 रुपयाला आहे. बघू शकतो एकदम पूर्ण पाठीच भरलेली आहे ऑक्टोपसची, म्हणजे आपल्या माकल्यांची. आणि इकडे त्या माकल्या आहेत, हे कसे आहेत? बघा या 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला ताट आहे. किती बघा, 1 2 3 4 5 आहेत आणि मोठे मोठे असे आहेत. आणि इकडे जर बघितलं तर आपण चाकणा स्पेशल आपली हे आहे, आपले मांदेले आहेत. कसं आहे वाटा मांदेलीचा? बघा 50 रुपयाला वाटा आहे आणि 200ला. बघा मोठा मोठा आहे, चाकण्यासाठी एक नंबर आहेत ते. आहे हे बघा 100 रुपयाला कोलंबी. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आता उजेड देखील आलेला आहे आणि जर आपण बघितलं तर फ्रेशमध्ये एकदम मांदेले दिसत आहेत. कसे आहे मांदेलीचा वाटा? 50ला एक 100ला बघा 50ला एक आहे आणि 100ला किती? सगळी ना. तर मांदेलीच आहेत का ताई? हा बघा ताईकडे सगळे मांदेलीच आहेत इथं. मग इतर मच्छी वगैरे असते का ना तुमच्याकडे? असते ना, म्हणजे जशी भेटेल तशी आहे. बघूयात आपण पुढं. आता इथे बघा वाटे लावण्याचं काम चालू आहे. मुळात काय आहे की बॉम्बे डक म्हणजे बोंबील हे जास्त तुम्हाला या मुंबई जवळच्या मार्केटमध्ये भेटेल, कारण जास्तीत जास्त बोंबील हा आपल्या मुंबईच्या प्रदेशातून मिळतो. कसा आहे बोंबीलचा वाटा? बघा 100 रुपयाला आहे. आणि इकडे का कटिंगची सर्व्हिस पण आहे काय? बघा डायरेक्ट कटिंग तुम्हाला साफ बीप करून सगळं मिळत जाईल ते, म्हणजे तुम्हाला कटिंगचा खर्च वाचतो. आपण मी बेलपाडकर याचा एक व्हिडिओ बघला होता, तर त्याच्यामध्ये चिंबोरा आहे तो लिंबू पिलतोय. बघा हा तो लिंबू पिलणारा चिंबोरा. बघा तो लिंबू पिलणारा चिंबोरा या काकूकडे भेटतो बघा इथे. कसा आहे? 200 रुपये नाही. बघा 200 रुपयाला चिंबोरा आहे त्या. भरपूर म्हणजे थोड्या साईज अशी आहे पण छान आहे, कारण चिंबोरच्या कलरवरून ओळखायची की चिंबोरी किती छान आहे ती. असा कलर असा की चिंबोरी भरलेली असते. बघा छानपैकी अशा वामेच्या तुकडी लावलेल्या आहेत तिथं, पिवळी वाम. आणि हा कुठला आहे? जिताड आहे ना. बघा शेपटीवरची ओळखायचा, जरी त्याचं तोंड दिसला नाही तर शेपटीवर समजतो की हा जिताड आहे. हा जिताडा कसा आहे? हा अर्धा किलो 600 आहे. आणि वामची तुकडी ही बघा 100 रुपयाला वामची तुकडी आहे. ही इथं वाम आहे. हे लावण्याचं काम चालू दिसत आहे. आणि वाटे म्हणजे बागड्याचे वाटे आहेत. कसा बागड्याचा वाटा? बघा 100 रुपयाचे 4 बांगडे आहेत. बापरे, एवढा डिझेल महाग असून सुद्धा एवढ्या कमी रेटमध्ये मासली मिळते, म्हणजे बघू शकतो आपण. बघितलं इथं बांगडे देखील लावले आहेत. आणि आता जास्त आज मार्केटला समोर आपल्याला वाम दिसते इथे. ही वाम कशी आहे? 400. ही 400 रुपयाला का? आणि तुकडी? 100. ही बघा तुकडी घेतली तर 100 रुपये आहे आणि अखंड वाम घेतलं तर 400 रुपयाला आहे. म्हणजे 400 रुपयाला अखंड घेतलं तर मी तोडून देणार काय? चला वेल आहे आपल्याला. आता संध्याकाळची वेल असल्यामुळं मच्छी मार्केटमध्ये गर्दी देखील तेवढीच आहे. तर आता गर्दीतून आपल्याला सामना करून जायचा आहे. 50 रुपयाला दिसतं इथे शिवल्यांचा. आणि हा रोहू बघा 150 रुपयाला एक रोहू आहे. आणि इकडे आपण जर बघितलं तर इकडे कोलंबियामध्ये डायरेक्ट सोलून देतो काय? डायरेक्ट साफ करून देतात. कसे कोलंबियाचा वाटा कसा होता? सरी 200 दिली काय? आणि ही पापलेट बघा जोडी 800 रुपयाला आहे. आपल्याला आता आणखी पुढे जाऊया. इकडे बघा डायरेक्ट कटिंग चालू आहे इथे. आणि इकडे बोंबील दिसत आहेत. आणि इकडं हे कसे आहे? बघा फलय एक 100 रुपयाला आहे. फलय म्हणून म्हटलं जातं. एक चविष्ट माशामध्ये एक मासा आहे. कसं होतं की मगाशी जरा गर्दीचा भाग होता म्हणून मी जरा थांबलो जरा इथे. आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, कारण कसं आहे मी गालला असता हा, पण इथे मध्येच छान छान अशी मासली आहे त्याच्यामुळे ती गालता येणार नाही आहे. जाऊया आता आपण पुढे. इकडे सध्या आता भाव डिस्कस होत चाललेला आहे. थांबा थोडं देतो मी. पण आतमध्ये बाजारात शिरलो आहे. आणि मुळात म्हणजे काय की मी कट मारून जात होतो पुढे, परंतु कट मारून जाऊन जमणार नाही, कारण इथे छान अशी मासली आहे. तर ती मासलीला आपण मिस केली असती. तर ती आपल्याला मासली आता बघायची आहे. आणखी काय मासली आहे ती मग पुढे जाऊया. कारण कसं होतं की मध्ये जर गाललं आपण तर आपली मेन मासली इथे व्हिडिओची मजा देखील जाते. आता आपण बघितला इथे चिंबोरा आहे बघा, लिंबू पिलणारा चिंबोरा. मी बेलपाडकरच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिला होता. तो विविध प्रकारचे चिंबोरे इथे दिसत आहेत आपणास. चिंबोरी म्हणजे हा आपला सर्वांच्या खवयांचा आवडता असा मासा. कसा आहे चिंबोरीचा वाटा? 600ला वाटा आहे, 300ला. हा 600ला आहे. आणि हा 300ला. हा 300 रुपयाला ना. बघा हा 600 रुपयाला आहे ना, हा 300 रुपयाला आहे. आणि हे
हे सर्व 300 रुपयालाच आहेत का? बघू शकतो आपण. हे बघा साईजनुसार त्याच्यामध्ये जास्त म्हणजे क्वांटिटी आहे. ज्याची थोडी साईज कमी त्याची कमी. आपण जर बघितलं तर बाहेरच्या मार्केटमध्ये ह्या चिंबोऱ्या 1500 ते 2000 रुपये जातात, पण इथे चक्क 700 रुपयाला भेटतंय. बघा किती स्वस्त आहे. कारण छान क्वालिटी आणि स्वस्त असल्यामुळं मगाशी एवढी गर्दी या मार्केटमध्ये झालेली आहे, आपण पाहिलीच आहे. बघा कशी आहे सुरमई. हे बघा जोडी 900 रुपयाला आहे. आता ही 900 रुपये तुम्ही किंमत सांगितली ना, बार्गेनिंग पण कमी पण करत असाल ना. हा बघा कमी पण करतात. बघा मगाशी तिकडे तिसऱ्या होता आपला तुमची, आणि इकडे बघितलं इथे देखील कोलंबीची म्हणजे मोठाच वाटा आहे. मोठी कोलंबी आणि वाटा देखील मोठा आहे, त्याच्याप्रमाणे एकदम पसारा केलेला आहे. तर कशी आहे कोलंबी? 500 रुपये किलो ना. आणि आणखी इथं आपण आलो तर इथे बघा पापलेटचा वाटा असतो. कसा पापलेट? 1 किलो के. हे बघा 500 रुपये आहेत म्हणजे. आणि बोंबील 100ला. हे बघा 100चे 2 3 4 5 6 7 आहेत, म्हणजे अजून 2 एक्स्ट्रा टाकतील. हां बरोबर. बघा बाजूला एक्स्ट्रा टाकण्यासाठी ठेवले आहेत. आणि हा कसा आहे? जोडी 500. हे बघा 500 रुपये जोड आहे. हा 400 पर्यंत देतील, म्हणजे सांगायला 500 म्हणजे किंमत कमी होते. आणि आणखी आपण पुढे गेलो तर आज बोंबील वगैरे आणि वाम वगैरे जास्त असते ना. हां बघा बोंबील हा शक्यतो आपल्या मुंबई प्रदेशाच्या ठिकाणी जे आपले म्हणजे मासळी मार्केट ते जास्त मिळतात. आपण तळ कोकणात वगैरे गेलो तिथं कमी भेटत, कारण जास्त याला म्हणजे मुंबईकडची ओळख आहे, म्हणजे याला बॉम्बे डक देखील असं नाव आहे. आणि हा कसा कोलंबीचा वाटा आहे? 100 रुपयाला ना. 100 रुपयाला कोलंबीचा वाटा आहे. आज पनवेलच्या मार्केटला जास्त कोलंबी दिसते इथं, आणि ती पण इथं मोठी मोठी अशी कोलंबी आहे. ही छोटी लॉबस्टर आहे का? हां हां. हा कसा आहे? 700 रुपये किलो आहे. हे बघा 700 रुपये किलो आहे. त्याला आता उजेर मारते जरासा. हां बघा 700 रुपये किलो अशी आहे कोलंबी. छोटे लॉबस्टर म्हणतात त्याला. असं वाटेल की माणूस त्याच्यावर बसेल एवढी मोठी सुरमई आहे बघा. पण बघूया आपण जवळून केल्यावर आपल्याला मोठी वाटते. आता आपण बऱ्यापैकी आहे, आपल्या हाताच्या पेक्षा म्हणजे हाता एवढी आहे आपली. ही कशी आहे सुरमई? हे बघा 1500 रुपयाला एक आहे सुरमई आहे. 1200. हां 1500 म्हणजे कमी होते समजा. सांगताना 1500 रुपये जातं, पण 1200 पर्यंत देतील. आणखी तुम्हाला काय बार्गेनिंग करायची ते डायरेक्ट प्रत्यक्ष व्यापाराला भेटा आणि डायरेक्ट कटिंग करून देता. इंग्लिश खाडी म्हणतो, इंग्लिश माणसं म्हणतात, इंग्लिश कोंबड्या असतात, त्याच्याप्रमाणे इंग्लिश मासा देखील असतो. पाहायचा का तुम्हाला इंग्लिश मासा? बघा आता लगेच तुम्हाला दाखवतो मी. जो कटिंग होतो ना तर तो आहे आपला इंग्लिश मासा, म्हणजे फंटूस. इंग्लिश मासा आणि खाडीचा मासा बोलतो काय. हां बघा इंग्लिश मासा हा कटिंग केला जातो तिकडे बघा. आणि हा आहे तो आपला इंग्लिश मासा, म्हणजे फंटूस. फंटूस, इस्रायल, चिलापी वगैरे अशी बरीच त्याची नावं आहेत. कसा आहे वाटा? 120 आणि 100 पर्यंत देतो इथं. आणि हिलालाचे उजेडावर बघा काय आहे. हे काय चिकन आहे काय? तार सुरमई म्हणजे तो तार मासा बोलतो ना तो. हा ते ताडीमाडी आपण मोठं तार लांबच्या लांब असेल माणसावर मोठा मासा तो. हा बघा आपल्याला बोनलेस चिकन पहिल्यांदा मला देखील वाटला होता, पण बोनलेस चिकन सारखाच असणारा हा आपला तार मासा, जो म्हणजे बघा जे तुम्ही हा मासा खाला की तुम्हाला बोनलेस चिकनची एक फिलिंग येईल. कसं आहे तुकडी? 200चे 2. हे बघा 200 रुपयाला 2 आहेत. चला भाऊ बिऊ कोण हाक मारतात तिथं. ही ताई आली ना की नेहमी आपल्याला कटिंग करायला भेटते. कटिंगची सुविधा म्हणजे कटिंगचं स्किल तिचं फार आहे, छान आहे. बघा काय कट केलं असेल? राणी मासा ना. हां बघा राणी मासा कट केलेला आहे. आणि हिच्याकडं बघा छानपैकी असं रावस आहे बघा. कसं आहे रावस आहे? 800. हे बघा 800 रुपयाला 2 रावस आहेत. आणि हे 700 रुपयाला 2 आहेत. बघू शकतो आपण. तिकडं राणी मासा देखील विकायला आहे बघा. ही कशी आहे राणी मासा? हे 150ला 3 आहेत ना. बघितलं इथं मोठाचे मोठा स्टॉल आहे आणि सर्व मासले देखील मोठी आहे. हा खापरी पापलेट आहे ना. कसा आहे? 1200 रुपये. बघा 1200 रुपयाला हे 5 पापलेट खाली. आणि रावस 1200 रुपयाला 3 आहेत ना. आणि हे हलवा हे बघा 1200 रुपयाला 3 आहेत. छानपैकी ताईकडे एकदम मोठा स्टॉल आहे आणि मासले देखील मोठी मोठे आहेत आणि गिराईकांची गर्दी देखील तिकडे आहेत. इकडे बघा हे बघा मच्छी काढते का तिथून? अरे वा वा वा. चला आता आपण जाऊया मार्केट, आपण संपूर्ण बघूया. संपूर्ण मार्केट बघूया आपण आता. संपूर्ण मार्केट जर बघितलं तर फार मोठा असा मार्केट आहे, एकदम लाईनशीर आहे, लांबचे लांब. आणि आता माणसं देखील संध्याकाळी भरपूर गर्दी करत आहेत. आपल्या मासल्याची व्हरायटी देखील छान आहे, मासल्याची क्वालिटी देखील छान आहे आणि किंमत देखील रिजनेबल आहे, छान आहे. म्हणजे अजून एवढी काही किंमत वाढलेली वगैरे नाही आहे.
नाव आपलं सागर पाटील व्लॉग. आणि आपण बघू शकतो. आपण चला आता वरून घेऊया छानपैकी. आणि शेवटी आपल्याला आपले बला भेटलेला आहे. बला हे बघा वाकटे दिसत आहे आपलं. कसं आहे वाकटीचा वाटा? बघा 100 रुपयाला एवढे वाकटे आहेत पांढरे पांढरे एकदम. आणि इकडे आपण जर बघितलं सगळीकडं पापलेटच दिसतं इथं. हो बघा पापलेट म्हणजे हा मुख्य पापलेट आणि त्याचा यो बारका भाऊस यो हलवा नाही त्याचं ते जातीच. हा हे बघा याचं बारकं भाऊस इकडे आहे बघा इकडे. हे कसं आहे पापलेट? 600 रुपयाला. हे बघा 600 रुपयाला. आणि हे 100ला. हे 100ला आहेत. म्हणजे बारके भावाची किंमत कमी आहे का? बारके भावाची किंमत कमी ठेवली. आणि आपण जर पुढे आलं तिकडे बघा सगळे करा. पनवेलच्या मच्छी मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मासले घ्यायची आणि लगेच तुम्हाला कापून पण देतील. म्हणजे जेटी मार्केट सारखे नाही की कटिंगचे वेगळे चार्ज. हा वाट्यावर सगळा ना. हा मग तो यो कसा आहे माकलीचा वाटा? किती? 200 रुपयाला ना. पनवेल मार्केटला मच्छी घ्यायला यायचं. हो हो स्वस्त मच्छी ना. आणि आपण आणखी पुढे आलो तर या ताईला मग फक्त आपण विचारलं पण तिकडे भाव काय सांगितलं नाही. हा कसा आहे? हे बघा टायनी कोलंबीचा वाटा आहे 100 रुपयाला आहे. आणि बोंबिलाचा वाटा कसा आहे? हा बघा 50 रुपयाला आहे. जिवंत मासे कुठे भेटते? हे बघा जिवंत कोलंबी. हा जिथे हे कसा वाटायचा? 200 रुपयाला वाटा आहे. जिवंत एकदम फ्रेश आहे ना. काकूचा चेहरा लक्षात ठेवा. आणि नंतर आपण विचारू काकूकडं काय काय आहे ते. हा हा काय काकू आहे? हे बोईट आहेत ना. कसा आहे वाटायचा? हा 150 रुपयाला. आणि चिवणीचा वाटा? हे बघा चिवणी आणि बोईट ही आपले स्थानिक मासेपैकी नदीतले मासेपैकी आहे. आणि ही आहे ती आपली शिंगाली. त्याला खांद्याची शिंगाली म्हणतात. म्हणजे चिवण्याचा प्रकार आहे तो. चिवणा आणि शिंगाला याच्या दरम्यानचा म्हणजे मध्ये उचक्यांचा काल का असतो. हा कसा आहे चिवणा? हे 200 रुपयाला ना. बघा शिंगालीचा वाटा 200 रुपयाला आहे. आणि हे 150 रुपयाला आहे. मटन बिटन बघितलेलं आहे. आता आपण बघूया परत आपल्या मासलीकडे जाऊया. हा बघा पतंग दिसतो इथं पण पतंग नाही आहे. हा पाकट आहे. कसा आहे पाकट? हे बघा 100 रुपयाला 2 आहेत. पण तुम्ही तोडून वगैरे देणार काय? कारण ते तोडणं किचकट असतं एकदम. हां हां बघा एकदम साफ वगैरे करून देतील. कसलं टेन्शन घ्यायचं नाही. कारण बरेच जणांना आवडते पण ते साफ करता न येल्यामुळं. हा बघा चेहरा दिसतो याचा. आणि हा कसा आहे हेकरू? 100ला किती? पूर्ण 100 रुपयाला वाटा ना. आणि मुशी 200 रुपयाला. बघा 200 रुपयाला वाटा. 2 आहेत. बेबी शार्क असं म्हणतात त्याला. पण मुशी पण तुम्ही साफ करून देणार? मुशी पण साफ करून देणार? साफ करून देणार का? मग साफ करायचे चार्जेस वेगळे का एकच? साफ करायचे पैसे वेगळे येतात? नाही काय? गाडीचे मच्छीचे पैसे घेतात. 500 रुपयाला काय? सर्व 9 पीस आहेत. हे बघा 9 पीस आहेत 500 रुपयाला. डायरेक्ट पहिले आपण किंमत घेतलेली आहे. आणि हो खापरी हे 1000चे आहेत तुम्हाला 800 ला देणार. हे बघा 1000चे आहेत 800 पर्यंत देते. म्हणजे बार्गेनिंग होते याचा अर्थ. बरोबर आहे. चला आता आपण इथं बघितलं तर इथे बघा निवट्या दिसतात. कशा निवट्या या? 100ला वाटा. बघा 100 रुपयाला वाटा निवट्यांचा आहे. आणि ही कोलंबी? कोलंबी पण 100ला. बघा 100 रुपयाला आहे. आणि ही पाला आणि वरचं जरा समजा हे झाले जरा. हा पाला कसा आहे? पाला आहे 800 रुपयाला. बघा 800 रुपयाला आहे. आणि रेपटी? रेपटी 200ला वाटा. बरं रेपटी 200ला वाटा आहे. बघू शकतो आपण. छानपैकी आहे. आणि मार्केट फार असं मोठं आहे. म्हणजे या पनवेलच्या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व काही म्हणजे मासली वगैरे चिकन मटन लावरी विवरी सर्व काही मिळेल. गर्दी एवढी होते ना की बोलून सोय नाही. आपण वळूया मच्छी मार्केट नंतर आपल्या चिकन मटन मार्केटकडं. अरे वा वा वा. चिकनचे काय काय प्रकार मिळतात? हे सगळं काय? हां अरे वा. म्हणजे व्हरायटीज प्रत्येकाचे काय? ओके ओके. आणि हे काय? बटेर. हां हां बघा लवरी बटेर असं म्हणतात. हा कसा याचा भाव कसा आहे? हे बघा 150 रुपये जोडी आहे त्याची. हां. आणि चिकन मटनचा भाव आपला नॉर्मल 200 रुपये किलो. हां 200 रुपये किलो कलेजी बेटा. 50 रुपये किलो स्किन. आणि पाय? पाय 50 रुपये किलो. आणि हे हा पण 50 का? हां असं आहे का? हो वजन करतोय भाऊ बघा.
हा हा माहिती आहे रे मला, खातोय मी. हे बघा 1 किलो 50 रुपये. हे काय म्हण नक्की, हे काय हड्डी? हा हा हे मगाशी कोण बोल. हा बघू शकतो बघा इथं मटन कटिंग केला जातो. अरे वा, मटन 880 रुपये किलो आहे. किती? 880 रुपये किलो आहे का? बघा 880 रुपये किलो मटन आहे. आणि इथं बोकड वगैरे सोललेलं आहे बघा इथं छानपैकी. काय आपल्या दुकानाचं नाव काय? लक्की मटन शॉप. लक्की मटन शॉप. ओके ओके. आपण नेहमीप्रमाणे आपल्या जनता मटन शॉपमध्ये येऊया. अरे वा छानपैकी. काय मुंडी कटिंग करता हो? काय होते? अरे वा, मुंड्या बिंड्या सगळ्या काय विकायला आहे तिकडं. छानपैकी बघा एकदम फ्रेश मटन दिसतं इकडं आपणास. अगदी छान आपल्या बोकडाचं. कसं काय बरं चाललंय? एक नंबर झालं ना. सध्या मटणाचा भाव काय? 840. 840. 840. म्हटलं की शेवट आपल्या मामाकडे करूया. नमस्कार, बरं आहे ना? अरे वा वा वा. हो बघू शकतो आपण. बघा सगळं मार्केट फिरा पण त्याला मसाल्याशिवाय चव नाही आहे. आणि मामाकडे आपला मसाला भेटतो बघा. अगदी ओला खोबरा मिळतो, आला मिळतो आणि मिरची कोथिंबीर वगैरे सर्व काही मिळते. मामा आपला नेहमीच आहे, आपण शेवट नेहमी मामांकडे करतो. बरं आहे ना मामा? पहिल्यांदा वाटलं होतं की उन्हाळा आहे आणि शिवाय आता सध्या डिझेल पण महाग झाला होता, त्याच्यामुळं मच्छी कमी असेल का, परंतु मच्छी आहे तेवढेच आणि भाव पण एवढा काही वाढलेला नाही. तेव्हा मी सांगतो तुम्हाला की हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय करा. आता आपले व्हिडिओ कंटिन्यू चालत राहतील, काही अडचण नाही आहे.